मित्रांनो, नेपाळमधल्या महाप्रलयाची दृश्य फारच भयानक आहेत आणि नेपाळमधला हा महाप्रलय एक प्रकारे आपल्याला इशारा देतोय की ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट आहे ते दारावरती तुमच्या असं टकटक करून येणार नाही आहे. ते असंच घोंगावत तुमच्यावरती आदळणार आहे आणि त्याची चुणूक नेपाळमधल्या या कालच्या फ्लॅश फ्लड्सनं दाखवलेली आहे. अतिशय भयंकर अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत. काही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला रात्री झोप लागणार नाही आणि सुरुवातीला काही व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटत होतं की कदाचित हे व्हिडिओ खरे आहेत का? AIच्या माध्यमातून व्हिडिओ बनवले असावेत, पण हे सगळं खरं आहे आणि हे सगळं आपल्या अवतीभोवती घडतं आहे. नेपाळमधल्या फ्लॅश फ्लडमध्ये आत्तापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी नेपाळ सरकारनं जाहीर केलेली आहे. पण हा आकडा किमान 1000च्या आसपास असू शकतो आणि त्याच्यामध्ये काही भारतीयांचा सुद्धा समावेश असू शकतो, कारण 130 भारतीय बेपत्ता आहेत. काही महाराष्ट्रातले पर्यटक आहेत, काही तमिळनाडूमधले आहेत, काही पश्चिम बंगालमधले आहेत, कारण कैलास मानसरोवर यात्रेसाठी सुद्धा या काळामध्ये अनेक पर्यटक जे आहेत ते नेपाळमध्ये जात असतात. आणि ज्या नेपाळमध्ये अशा पद्धतीच्या नैसर्गिक आपत्ती याच्या आधीसुद्धा येऊन गेलेल्या आहेत, कारण नेपाळचं जे भौगोलिक स्थान आहे, हिमालयाच्या कुशीत वसलेलं नेपाळ आहे आणि जितका हिमालय शांत आहे तितकाच तो या क्लायमेट चेंजमुळं धोकादायक बनत चाललेला आहे. हेच आपल्याला या घटनेतनं दिसतंय. नेपाळमधून म्हणजे नेपाळची जी राजधानी आहे काठमांडू, तिथून 64 किलोमीटर अंतरावरती ही घटना घडलेली आहे. आणि आत्तापर्यंत काय घडलेलं आहे तर किमान 1000 लोक बेपत्ता आहेत. 42 किलोमीटरचा रस्ता हा वाहून गेलेला आहे. अनेक पूल जे आहेत ते तुटून पडलेले आहेत. चीनी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तिबेटजवळचा जो गियोरांग नावाचा भाग आहे की जिथून कैलास मानसरोवरसाठी नेपाळ आणि इतर क्षेत्रातले लोक जात असतात, तिथंच केवळ 265 लोक जे आहेत ते बेपत्ता आहेत. कैलास मानसरोवरच्या यात्रेवरती गेलेले एकूण 400 लोक बेपत्ता आहेत. 9 बँक जे नेपाळमधले बँकांची कार्यालये आहेत ती वाहून गेलेली आहेत. असंख्य बिल्डिंग आणि गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत सरकारसुद्धा अलर्ट मोडवरती आलेलं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे नेपाळमध्ये वाहणारी कोसी नदी जी आहे ती नंतर भारतामध्ये प्रवेश करते, जेव्हा तिचं नाव गंडक बनतं आणि नंतर ती बिहारमधल्या अनेक भागांमधून वाहत पुन्हा गंगेला मिळते. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट हा भारतामध्ये सुद्धा दिसू शकतो. या पार्श्वभूमीवरती कालच गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तातडीनं त्यांच्याशी चर्चा केलेली होती. आणि अतिशय भयानक अशा पद्धतीची ही दृश्य आहेत. म्हणजे फ्लॅश फ्लड्स हे अशा पद्धतीनं घडतात की काही मिनिटांपूर्वी चित्र काय होतं आणि अचानकपणे एवढे मोठे पुराचे लोट इतक्या उंचीचे आपल्याला दिसत आहेत की पहिल्यांदा तर आपला त्याच्यावरती विश्वास बसत नाही. ही जी दृश्य आहेत ती तिबेटच्या सीमेवरची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी एका कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आणि चीनच्या साईडनं म्हणजे तिबेटच्या साईडनं जी दृश्य कॅप्चर झालेली आहेत त्याच्यामध्ये त्याची भेदकता तुम्हाला दिसेल की किती भयानक पद्धतीनं हा सगळा महाप्रलय जो आहे तो घडलेला आहे. अवघ्या काही सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे. आता याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या देशांचे नागरिकसुद्धा फसलेले आहेत. अमेरिकेचे 54, ऑस्ट्रेलिया 34, ब्रिटनचे 33 आणि भारतामधले किमान 300 लोक बेपत्ता आहेत असं म्हटलं जातं आहे. सोबतच या संपूर्ण प्रकारामध्ये म्हणजे गियोरांग काउंटी हा जो भाग आहे जिथं चीन आणि नेपाळ यांची सीमा येते, तिथं जास्त करून हा सगळ्या पुराचा धोका जो आहे तो जास्त आहे. रसुवा नावाचा जिल्हा आहे जो तिबेटच्या सीमेला लागून आहे आणि अतिशय भयानक अशा पद्धतीनं म्हणजे खरं तर सुरुवातीला नेपाळमधल्या काही सूत्रांच्या हवाल्यानं मीडियामध्ये पण बातम्या आलेल्या होत्या की कदाचित भूकंप झाला आणि त्या भूकंपानंतर मग ही ग्लेशियर जी आहे ती वितळली, जी आधीच कमकुवत झालेली होती आणि त्याच्यामुळं एवढे मोठे पाण्याचे लोट, चिखलाचे लोट जे आहेत ते व्हायला सुरुवात झाली. पण आत्तापर्यंत म्हणजे काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांची जी माहिती बघत होतो, भूकंपाच्या बातमीला अजूनही दुजोरा देण्यात आलेला नाही आहे. कदाचित भूकंप न घडताच
हे अशा पद्धतीचं संकट घडलेलं असू शकतं आणि जर तसं असेल तर ते आपल्या सगळ्या क्लायमेट चेंजच्या दृष्टीनं अजून चिंतेची गोष्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हिमालय जो आहे तो किती अनप्रेडिक्टेबल बनलेला आहे हे आपल्याला या सगळ्यातनं दिसतंय. म्हणजे हिमालय आपल्याला दिसताना तो असा इटर्नल दिसतो, पण क्लायमेट चेंज जे आहे ते कशा पद्धतीनं सगळी जिओग्राफी जी आहे ती रिराईट करतंय आणि अनेकदा हिंसक होऊन रिराईट करतंय, हे आपल्याला या सगळ्या दृश्यांमधनं पाहायला मिळतंय. BBC-च्या बातमीमध्ये तर हे स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या तिबेटच्या परिसरामध्ये, तिबेट सीमेला लागून असलेल्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे, तिथं एकतर चीनचा कंट्रोल आहे आणि चीनचा कंट्रोल असल्यामुळं अनेकदा अशा पद्धतीच्या मोठ्या नैसर्गिक संकटामध्ये नेमकं किती नुकसान झालेलं आहे हे समोर येत नाही, लपवलं जातं अनेकदा. पण ज्यावेळी स्वतः चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे व्यक्तिगत रूपानं निर्देश देत आहेत की या सगळ्यामध्ये तातडीनं हालचाली करा, तर याचा अर्थ संकट गंभीर आहे हे आपण ओळखू शकतो, हे याच्यातनं दिसतंय. आणि सगळ्या इमारतींमध्ये तुम्ही बघाल तिथे सगळीकडे अशा पद्धतीनं चिखलाचे लोट जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि गियोरंग काउंटी हा जो भाग आहे, ज्या ठिकाणी खरं तर हे सगळे कैलास मानसरोवरला जाणारे पर्यटक पण तिथे येत असतात, त्या पर्यटकांसाठी तर ही अजून अवघड अशा पद्धतीची सगळी गोष्ट बनलेली आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलं की नेपाळचं भौगोलिक स्थानच असं आहे की ज्याच्यामुळं त्यांना अशा पद्धतीच्या नैसर्गिक संकटांना वारंवार सामना करावा लागतो. याच्या आधी पण नेपाळमधल्या भूकंपानं किती मोठा जे तिकडे प्रलय निर्माण केलेला होता हे आपल्याला माहिती आहे. साधारणपणे 2015च्या आसपास तो मोठा भूकंप आलेला होता. आणि आता अशा पद्धतीचे फ्लॅश फ्लड्स आणि हे दृश्य तुम्ही बघू शकत असाल की प्रत्येक दृश्यामध्ये म्हणजे तिथं आधी काही होतं की नव्हतं असा प्रश्न पडावा इतक्या वाईट पद्धतीनं निसर्गानं ही सगळी म्हणजे माणसानं उभी केलेली सृष्टी जी आहे ती पूर्णपणे धुवून काढलेली आहे. रसुवा जिल्ह्यामधलाच हा 1 मिनिट 38 सेकंदाचा व्हिडिओ आहे आणि तो बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की या महाप्रलयानं नेमकी किती मोठी हानी केलेली आहे. अवघ्या 1 मिनिट 38 सेकंदामध्ये सगळं म्हणजे अगदी बिल्डिंग, दुकान, गाड्या सगळं वाहून जाताना तुम्हाला या एका दृश्यामध्ये दिसते. त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की ही किती मोठी नैसर्गिक संकटातली हानी या एका घटनेनं झालेली आहे. आता याच्या पाठीमागं कारण नेमकं काय? जर फ्लॅश फ्लड म्हणजे आता अशा पद्धतीचे शब्द आपल्या अवतीभोवती आपल्याला नॉर्मल करून घ्यावे लागतील, कारण ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट आहे ते रिअल आहे, ते आता फार दूर राहिलेलं नाही आहे, ते आपल्या अवतीभोवती येऊन ठेपलेलं आहे. हेच नेपाळमधल्या या घटनेतनं दिसतंय. भारत सरकार या सगळ्या स्थितीवरती नियंत्रण ठेवून आहे. कदाचित आपल्याकडनं त्यांना तातडीची मदत पण पाठवली जाईल. पण नेपाळमध्ये जे घडलेलं आहे ते आपल्या सगळ्यांसाठी कुठं ना कुठं एक धोक्याचा इशारा आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आपण या संकटासाठी किती तातडीनं तयार राहणार आहोत, ग्लोबल वॉर्मिंगच्या, क्लायमेट चेंजच्या, हा प्रश्न असणार आहे. नेपाळमधल्या या अतिशय महाप्रलयाबद्दल नेमकी काय कारणं आहेत त्याची, क्लायमेट चेंज होतोय तो किती भयानक पद्धतीनं होतो, या सगळ्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवरती थोड्याच वेळामध्ये पर्यावरण तज्ज्ञ अभ्यासक डॉक्टर अतुल देऊळगावकर यांचासुद्धा एक इंटरव्ह्यू तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. पण ही दृश्य जी आहेत ती फार भयानक आहेत, त्यामुळं हा तातडीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळं तो इंटरव्ह्यूसुद्धा थोड्या वेळामध्ये पाहायला विसरू नका. तुर्तास आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.